लाडकी बहिणींना लाडक्या तनो 17वा हप्ता 18वा हप्ता नेमका कधी भेटणार? 3,000 रुपये लाडक्या बहिणीच्या अकाउंटला कधी येणार? बघा, महिना आता शेवटची या ठिकाणी तारीख आलेली आहे. आज 30 तारीख आहे, उद्या 31 तारीख आहे. या 2 दिवसामध्ये जर पैसे नाही आले तर या ठिकाणी लाडक्या ताईंनी आदित्य तटकरे मॅडमनी 4,500 रुपये लाडक्या बहिणीच्या अकाउंटला टाकावे अशा स्वरूपाच्या मागण्या या ठिकाणी लाडक्या बहिणी करत आहेत. तर लाडक्या दोन व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, शेवटपर्यंत बघा. सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बनवणार, कारण की आदित्य तटकरे मॅडम यांनी स्वतः सांगितलं होतं की लवकरात लवकर हप्ता वाटप जमा होणार आहे किंवा वाटप होणार आहे. पत्रकारांशी चर्चा करताना टीव्हीवर देखील तुम्ही ही बातमी बघितली असेल लाडकेजनो, आणि ती बातमी तुम्हाला मी पुराव्यासहित देखील दाखवणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, शेवटपर्यंत बघा. चला सगळ्यात सुरुवातीला बघूया. 3,000 रुपये आता भेटायला पाहिजे. 2 महिने लवकरात लवकर हा हप्ता जमा व्हायला पाहिजे. 3,000 रुपयाचा अकाउंटला हप्ता जमा व्हायला पाहिजे, कारण की 2 महिन्याचा गॅप पडलेला आहे. नोव्हेंबर महिना पूर्ण संपलाय, डिसेंबर महिना पूर्ण संपलेला आहे आणि अजून पण या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या अकाउंटला पैसे जमा झाले नाहीत. आज आणि उद्या 2च दिवस या ठिकाणी आपल्याला वाट बघायची आणि 1 तारखेपासून डायरेक्ट लाडक्या ताईंना आदित्य तटकरे मॅडमना या ठिकाणी वारंवार आपल्याला विचारून या ठिकाणी हे मार्गी लावायचं आहे. त्याच्यामुळे सर्व लाडक्या ताईंनी व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. आता लाडक्या ताईंनी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. एक ई-केवायसी हे अजून काही गोष्टी व्हायरल होत आहेत. न्यूजपेपरला असेल, सगळीकडे तुम्ही बघत असाल की बाबा 31 जानेवारीपर्यंत या ठिकाणी मुदतवाढ भेटली अशा स्वरूपाच्या बातम्या पण समोर यायला लागल्यात. पण या ठिकाणी आदित्य तटकरे मॅडम यांनी किंवा महिला व बालविकास विभागाने अशी काही माहिती अजून दिलेली नाहीये. त्याच्या संदर्भात हे तुम्हाला आधी व्हिडिओ दाखवतो, म्हणजे तुमचा विश्वास पटेल. बघा, जय महाराष्ट्र न्यूजपेपरवर टीव्ही चॅनलला ही बातमी आली. ती बातमी आधी बघा. लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. लाडक्या बहिणींच्या ई-केवायसीला मुदतवाढ दिली आहे. पती नसलेले, वडील नसलेले यांच्यासाठी स्वतंत्र संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आलंय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण. तर लाडक्या बहिणींनो, यांनी काय सांगितलेलं बघा, 31 जानेवारीपर्यंत या ठिकाणी मुदतवाढ दिलेली आहे आणि त्याचबरोबर ज्यांना पती नाही आहेत, ज्यांना वडील नाही आहेत, अशा लाडक्या ताईंना सेपरेट म्हणजे नवीन असं संकेतस्थळ म्हणजे वेबसाईट निर्माण करून दिली अशा स्वरूपाची बातमी जय महाराष्ट्राने लावलेली होती. आणि काल या ठिकाणी आपण बघितलं होतं, एक अजून एक न्यूजपेपर होतं, ते तुम्हाला दाखवतो. त्या न्यूजपेपरनी पण एक बातमी दिलेली आहे की लाडक्या बहिणींना एक नवीन वेबसाईट आलेली आहे. पण वेबसाईट कोणती आहे, वेबसाईटचं नाव काय आहे, कुठं आहे, हे सगळं काही त्यांनी दाखवलेलं नाहीये. फक्त असं सांगितलंय की पती नाही आहेत, वडील नाही आहेत, त्या लाडक्या ताईंना एक नवीन वेबसाईट दिलेली आहे. तर अशा स्वरूपाची एक बातमी जय महाराष्ट्राने लावली आहे, ती तुम्हाला मी आधी दाखवत आहे. योजनेतील 1.5 कोटी महिलांना ई-केवायसी करण्यासाठी 31 डिसेंबर पर्यंत मुदत वाढवून दिली. 31 डिसेंबर पर्यंत आधीची मुदत होती आणि ती आता वाढवण्यात आलेली आहे. अजूनही सुमारे 45 लाख महिलांनी ई-केवायसी केलेली नाही. त्यामुळे या प्रक्रियेसाठी आणखी 1 महिन्याची म्हणजेच 31 जानेवारी पर्यंतची मुदत वाढवून दिली आहे. तुम्ही आता लाडक्या ताईंनो ऐकलं असेल की 31 जानेवारीपर्यंत मुदत वाढवून दिलेली आहे, असं स्पष्ट शब्द त्यांनी बोललेलं आहे. जय महाराष्ट्र टीव्ही चॅनलची ही बातमी आहे. पण लाडक्या ताईंनो एक गोष्ट लक्षात ठेवा, लाडकी बहीण योजनाची जी ऑफिशियल वेबसाईट आहे किंवा जे ऑफिशियल विभाग आहे, म्हणजे कोणता विभाग आहे, महिला व बालविकास विभाग, यांनी देखील अशा स्वरूपाची बातमी दिलेली नाहीये किंवा त्यांच्या मंत्री जे आहेत आदित्य तटकरे मॅडम यांनी देखील तशा स्वरूपात माहिती दिलेली नाहीये की मुदतवाढ व्हायला पाहिजे किंवा मुदतवाढ झालेली आहे. आता ही बातमी फक्त टीव्हीवर लागलेली आहे, न्यूजपेपरला लागलेली आहे की 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ भेटली आहे आणि नवीन एक वेबसाईट त्यांनी लॉन्च केली, अशा स्वरूपाच्या बातम्या समोर यायला सुरुवात झालेली आहे. पण लाडकेजनो, मी अजून परत तुम्हाला सांगतोय, ही बातमीची पुष्टता आपण या ठिकाणी का करत नाहीयेत, कारण की आदित्य तटकरे मॅडमच्या विभागांनी किंवा आदित्य तटकरे मॅडम यांनी स्वतः ही बातमी दिलेली नाही. त्याच्यामुळे लाडकेजनो, परत एकदा आव्हान सर्वांना, मी एकदा हा तुमचा लाडका दादा गुरुदादा आव्हान करत आहे, एक मागणी करत आहे तुमच्यासाठी की बाबा लवकरात लवकर तुम्ही तुमची ई-केवायसी कंप्लीट करून घ्या. मुदत वाढेल का नाही वाढेल हे पुढचं पुढे बघू, पण आपल्याकडे आजचा दिवस शिल्लक आहे. आजपर्यंत आपल्याला ही मुदत असणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी आपली आपली ई-केवायसी कंप्लीट करून घ्यायची. आज 30 तारीख आहे, उद्या 31 डिसेंबर आहे. त्याच्यामुळे आजच सगळ्यांनी आपली आपली ई-केवायसी कंप्लीट करून घ्यायची. ज्यांना पती नाही आहे, वडील नाही आहे, त्यांनी पण आपले आपले डॉक्युमेंट्स या ठिकाणी अंगणवाडी सेविकाकडे द्यायचे. बघा बातमी अजून काय बघूया नीट. पती नसलेले, वडील नसलेले यांच्यासाठी स्वतंत्र संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. 31 डिसेंबर पर्यंतची ही मुदत आता 31 जानेवारी पर्यंत असेल. अनेक लाडक्या बहिणी अजूनही ई-केवायसी करण्यापासून वंचित आहेत आणि त्यामुळे त्यांना मुदत ही वाढवून देण्यात आलेली आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही या ठिकाणी बघितलं असेल, त्यांनी डायरेक्ट स्पष्ट शब्द सांगितलंय की मुदत वाढवून दिलेली आहे.
तर 31 जानेवारी आणि काल बघा सरकारनामाची पण ही बातमी तुमच्या समोर दिसते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 45 लाख महिलांची ई-के-वाय-सी बाकी आहे आणि 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. पण लाडके बहिणींनो परत सांगतोय ही बातमी जय महाराष्ट्राची आहे आणि ही बातमी सरकारनामाची आहे. पण याच्यामध्ये कोटेच यांनी महिला व बालविकास विभागाने या ठिकाणी पुष्टता दिलेली नाहीये किंवा आदित्य तटकरे मॅडम यांनी देखील पुष्टता दिलेली नाहीये की बाबा ही 31 जानेवारीपर्यंत ही वाढ असणार आहे. त्याच्यामुळे माझ्यातर्फे तुम्हाला लाडके बहिणींनो एकच सांगणं आहे की जोपर्यंत ऑफिशियल बातमी येत नाहीये तोपर्यंत अशा बातम्यावर विश्वास न ठेवता आपली आपली लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी कंप्लीट करून घ्या. आता ई-के-वाय-सी जे झालंय आपण आता परत एकदा ह्या हप्त्याबद्दल आपण बोलणार आहोत की बरेच लाडके ते प्रश्न विचारतात की नेमका सर हप्ता कधी येणार आहे. खूप आता वाट बघितली 2 महिन्याचा गॅप पडलेला आहे. तर लवकरच हप्ता जमा होणार असं आदिती तटकरे मॅडमनी 26 डिसेंबरला सांगितले. 26 डिसेंबर नंतर आता जवळजवळ 3-4 दिवस या ठिकाणी उलटून गेलेले आहेत आणि तरी पण अजून हप्ता अकाउंटला आलेला नाहीये. पण लाडक्या बहिणींनो बघा ही गोष्ट आदित्य तटकरे मॅडमनी स्वतः बोललेलं आहे की लवकरच तुमच्या खात्यामध्ये अकाउंटला जमा होणार आहे. या ठिकाणी आचारसंहिता असल्यामुळे किंवा अधिवेशन असल्यामुळे थोडाफार वेळ लागला असेल पण या ठिकाणी लवकरात लवकर तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील असं आदित्य तटकरे मॅडम यांनी बोललेलं आहे. तुम्हाला खोटं असेल तर त्यांचा मी व्हिडिओ डायरेक्ट चालू करून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे काय बोलले होत्या. ज्या वेळेला आम्हाला विभागाकडे वितरित होतो त्यावेळेला लगेचच आम्ही ते त्याच्या आपल्या ज्या लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये जमा करत असतो. नगर परिषदेच्या निवडणुकीचा हा कालावधी होता आणि जवळपास राज्यातल्या सगळ्या नगर परिषदांच्या निवडणुका लागलेल्या होत्या आणि साधारणपणे या सगळ्या कालावधीमध्ये आचारसंहितेच्या कालावधीमध्ये काही आपल्याला बंधनं असतात आणि त्याच्यातून या नगर परिषदेची आचारसंहिता ही महिनाभर आधी लागली. त्याच्यानंतर मतदान झाल्यानंतर सुद्धा आचारसंहिता लागू होती. मधल्या कालावधीमध्ये आमचं अधिवेशन होतं. त्यामुळे आधीच्या महिन्याचा लाभ हा वितरित केलेला आहे. नोव्हेंबर महिन्याचा या आचारसंहितेच्या कालावधीतला जो आहे तो त्या ठिकाणी प्रलंबित राहिलेला आहे. तो आम्ही निश्चितपणाने लवकरात लवकर लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करू. तुम्ही लाडक्या बहिणींनो डायरेक्ट स्पष्ट शब्दात ऐकलं असेल की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आम्ही लवकरात लवकर या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या अकाउंटला जमा करू त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. पण या ठिकाणी त्यांनी सांगून पण या ठिकाणी जवळजवळ 3-4 दिवस उलटून गेलेले आहेत तरी पण हप्ता आपल्या अकाउंटला आलेला नाहीये. तर लाडक्या ताईंना आदिती मॅडमला या ठिकाणी आपल्याला एकच स्पष्ट शब्द सांगायचा आहे की लवकरात लवकर याचा अर्थ तुम्ही लवकरात लवकर एक तारीख द्यावी आणि 2 हप्ते आता एकत्र टाकावे. 3,000 रुपये लाडक्या बहिणीच्या अकाउंटला टाकावेत कारण की 2 महिन्याचा गॅप या ठिकाणी पडलेला आहे आणि तो भरून काढण्यासाठी लवकरात लवकर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता पण भेटावा आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता पण लवकरात लवकर लाडक्या बहिणीच्या अकाउंटला टाकावा किंवा जर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता लवकरात लवकर ह्या 2-3 दिवसात टाकला तर डिसेंबर महिन्याचा हप्ता देखील लवकरात लवकर 26 म्हणजे जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये एक 10 तारखेपर्यंत टाकावा अशी सरकारकडे आपली ही विनंती असणार आहे. त्याच्यामुळे सर्व लाडक्या ताईंनी सपोर्ट करायचा आहे. आणि बघा लाडक्या ताईंनो परत एकदा सांगतो तुम्हाला जर तुम्हाला असं वाटत असेल की गुरुदादा फक्त व्हिडिओ काढत आहे आणि फक्त आपल्याला या ठिकाणी माहिती देत आहे तर लाडकी ताईंनो त्याच्याबद्दल तुम्हाला एक परत सांगतोय तुम्ही स्वतः मी या ठिकाणी गुरुदादा तुमच्या डायरेक्ट स्पष्ट शब्दात विचारत आहे तुम्हाला की मी पुणे या ठिकाणी राहतो. तुम्ही या ठिकाणी मला सांगा की इथे ते आपल्याला भेटायचं आहे. इथे ते अशा स्वरूपात आपल्याला सगळ्यांना भेटून या ठिकाणी पुढचं नियोजन करत असेल तर मी यायला तयार आहे. तुम्ही येत असाल तर कमेंट बॉक्समध्ये लगेच सांगायचं आहे. आपण सगळेजण भेटूया एकत्र भेटूया. या ठिकाणी आमदार साहेब असतील खासदार साहेब असतील त्याचबरोबर मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील आदित्य तटकरे मॅडम असतील ज्यांना तुम्हाला भेटायची असेल तर सगळ्यांना भेटायसाठी आपण जाऊ शकतो. तुमच्या बरोबर मी हा लाडका दादा असणार आहे. वाटलं तर तुमच्या समोर असेल लाडक्या ताईंनो काळजी करायची गरज नाहीये. तुम्ही फक्त सांगा पुण्यामध्ये कुठे भेटायचं काय भेटायचं मी यायला तयार आहे. फक्त व्हिडिओ काढून मी चालणार नाही आणि जर कोणी जरी नाही आलं तर वाटलं तर मी मी या ठिकाणी आदित्य तटकरे मॅडमला स्वतः पण भेटायला जाईल. तुम्हाला त्याचा व्हिडिओ पण मी देईल. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो लाडक्या दादावर ह्या थोडाफार विश्वास ठेवा आणि जास्तीत जास्त सपोर्ट करून व्हिडिओ शेअर करा. 3,000 रुपये लाडक्या बहिणींना भेटावे ही आपली मागणी असणार आहे आणि शेवटपर्यंत तुमच्यासाठी मी लढत राहणार लागते त्याच्यामुळे सर्वांनी सपोर्ट करायचा आहे. जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय श्री गुरुदेव.